Hello friends, welcome back to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan. Once again welcome you all to my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक अतिशय महत्त्वाचा 10वीच्या अभ्यासाच्या दृष्टीने असून हा एक धडा नसून एक भाषण आहे. तर आज हे भाषण आपण बघणार आहोत, धड्याच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत. तर आजच्या आपल्या धड्याचं नाव आहे लेट्स मार्च. चला आगे कूच करूया किंवा चला सोबत चलूया. 3.4 आपल्या तिसऱ्या युनिटमधला चौथा धडा लेट्स मार्च आपल्याला अभ्यासनासाठी देण्यात आलेला आहे, जो स्टँडर्ड 10th SSC मध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे. विषय आहे इंग्लिश आणि आपलं बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, हा जो धडा आहे हा एक नोबेल पीस प्राइज, ज्याला आपण म्हणतो नोबेल शांती पुरस्कार, जो दरवर्षी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा जागतिक शांततेच्या दृष्टीने चांगलं काम ज्या व्यक्तींनी केलेलं असतं त्यांना देण्यात येणारा हा प्राइज असतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिशय मानाचा समजला जाणारा हा पीस प्राइज दरवर्षी 10 डिसेंबर रोजी नॉर्वेच्या ओस्लो या ठिकाणी प्रदान करण्यात येत असतो. आपल्या भारताचे कैलाश सत्यार्थी हे 2014चे नोबेल पीस प्राइजचे मानकरी ठरलेले होते आणि त्यांनी हा अवॉर्ड स्वीकारत असताना दिलेलं हे एक भाषण आहे, जे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आणि आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. याचं कारण असं, कारण या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी जी मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय ज्वलंत असे मुद्दे आहेत. दे आर बर्निंग टॉपिक्स and the whole world has to look after these topics and we have to think about it, and it is our responsibility also to work upon these topics also. And the point that he discussed in his speech is child labor. So many students or so many small children are working in industries, or they are forced to work in these industries. This is called as child labor. Even a small kid working on a chai tapri is or tea stall is also called as a child labor. So it is our duty to give his right to him actually. And Kailash Satyarthi is one of the persons who works for these child laborers actually, and his work was acknowledged by International Nobel Peace Prize Committee, and that's why he was awarded for this prize in 2014 in a combined form with Malala Yousafzai, who is from Pakistan also. She also worked for the students or the girl education, in the area of girl education, and so this is how the whole scenario is there. तर हा 1901 पासून देण्यात येणारा नोबेल पीस प्राइज जो आहे, जागतिक शांतता पुरस्कार, हा 2014 मध्ये कैलाश सत्यार्थी यांना देण्यात आलेला आहे. कैलाश सत्यार्थींचं नाव ॲक्च्युली आडनाव हे शर्मा असून त्यांनी हे शर्मा नाव काढून सत्यार्थी असं आपलं स्वतःचं ठेवलेलं आहे. आणि सत्यार्थी म्हणजे सीकर ऑफ ट्रूथ, म्हणजे सत्य शोधणारा. चला तर मग समोर जाऊयात आणि बघूया या धड्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणामध्ये नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीचमध्ये काय सांगितलं होतं ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर कोणतीही वेळ न घालवता चला आता आपण धड्याला सुरुवात करूया. लेट्स मार्च. लेट्स मार्च, चला समोर जाऊयात किंवा चला आगे कूच करूया. आता नेहमी ज्या वेळेला आपण इथे टायटलमध्येच बघा तुम्ही, लेट्स म्हणजे लेट अस. जर आपल्याला म्हणायचं असेल चला सगळे काम करूया, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो लेट्स वर्क किंवा लेट अस वर्क. त्या पद्धतीने इथे एक आश्वासन किंवा सगळ्यांना एक मागणी केलेली आहे कैलाश सत्यार्थी यांनी आपल्या भाषणामध्ये की लेट्स मार्च, चला समोर जाऊया, सगळे मिळून सोबत जाऊया, यासाठी त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. मार्च म्हणजे आगेकूच करणे किंवा समोर जाणे. सो लेट्स स्टार्ट विथ पार्ट 1. दिस लेसन हॅज बीन डिवाइडेड इंटू पार्ट 1 अँड पार्ट 2. पार्ट 2 विल बी स्टडीड इन द नेक्स्ट video. In this video we are going to see the part 1 only. So you all are requested to watch the whole video till the end. So let's see what is in the part 1. Part 1 मध्ये बघूयात आपण काय सांगितलेलं आहे ते. सुरुवात होते भाषणाची आणि भाषणाची सुरुवात तुम्हाला माहिती आहे कशी असते, तर माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सेलन्सीज,
distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. या पद्धतीने ही सगळी सुरुवात आपल्याला इथे दिसते. काय काय सांगितलेलं आहे बघूयात आपण इथे. त्यांनी माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, त्यांनी उद्देशून कोणाला म्हटलेलं आहे आपल्या भाषणामध्ये की माझ्या जगाच्या लहान मुलांनो, या जगामध्ये उपस्थित जितकी काही लहान मुलं आहेत त्यांना उद्देशून सुद्धा ते म्हणत आहेत. युअर मॅजेस्टीज, इथे उपस्थित जे काही रॉयल हायनेसेससुद्धा दिलेलं बघा. युअर रॉयल हायनेसेस, जे राजघराण्यामधले व्यक्ती असतात त्यांना युअर मॅजेस्टीज किंवा युअर रॉयल हायनेसेस या नावाने संबोधतात. एक्सेलन्सीज, इथे उपस्थित जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, एक्सेलन्सीज म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती. डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी, तसेच नॉर्वेजियन नोबेल कमिटी, जे नोबेल प्राईज पीस प्राईज दिलं जातं हे नॉर्वे सरकारच्या अंडरमध्ये देण्यात येतं. अल्फ्रेड नोबेल जे स्वीडिश शास्त्रज्ञसुद्धा होते, इंडस्ट्रियलिस्टसुद्धा होते, यांच्या विलनुसार, यांच्या इच्छेनुसार हे पीस प्राईज देण्यात, हे जे काही प्राईज आहे ते देण्यात येतं. तर नॉर्वेच्या नोबेल कमिटीने ठरवून हे दिलेले असतात. म्हणून मग इथे त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे की डिस्टिंग्विश्ड मेंबर्स, म्हणजे प्रतिष्ठित जे मेंबर्स आहेत, सभासद आहेत नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे, ते उपस्थित आहेत तिथे. डिअर ब्रदर टॉम हार्किन, तिथे उपस्थित टॉम हार्किन असतील, त्यांना उद्देशून. ब्रदर्स, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. अँड माय डिअर डॉटर मलाला, आणि माझी मुलगी मलाला. यात मलाला, युसुफजई मलाला आणि कैलाश सत्यार्थी यांना कंबाईन हा पुरस्कार त्यावेळेला देण्यात आलेला होता. म्हणून ती सुद्धा तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिथे आलेली आहे. ही झाली त्यांच्या भाषणाची सुरुवात. आता इथून सुरुवात होते त्यांच्या पूर्ण भाषणाची. फ्रॉम धिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट्स ऑफ विजडम, वेदाज. फ्रॉम धिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, पोडियम म्हणजे या सभागृहातला, या मंचापासून, मंच पोडियम ज्याला आपण म्हणतो, या मंचापासून ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, हे मंच कशाचं आहे? पीस आणि ह्युमॅनिटी. पीस म्हणजे शांतता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. शांतता आणि मानवतेच्या या मंचापासून मी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट, मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो. टू रिसाइट, रिसाइट म्हणजे उच्चारणे. अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट्स ऑफ विजडम, मला मंत्र उच्चारायचे आहेत फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट. एन्शियंट म्हणजे प्राचीन, टेक्स्ट्स ऑफ विजडम, ज्ञानाचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्या ग्रंथामधले, ज्याला वेद असं म्हणतो आपण, वेदाज, या वेदांच्या एका मंत्रापासून मी सुरुवात करू इच्छितो. धिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर. या मंत्रामध्ये काय आहे? वेदामध्ये सांगितलेलं हे, हा जो मंत्र आहे या मंत्रामध्ये एक प्रार्थना केलेली आहे. अ प्रेयर म्हणजे कॅरीज अ प्रेयर म्हणजे एक प्रार्थना यामध्ये समाविष्ट आहे. अँड ॲस्पिरेशन, एक महत्त्वाकांक्षा. ॲस्पिरेशन म्हणजे महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन ज्याला म्हणतो आपण, एक ॲस्पिरेशन इथे दिलेलं बघा. अँड आर्डंट विश ऑर डिझायर, अतिशय जी आपली सुप्त इच्छा असते मनामधली की मला ते हे करायचंच आहे, त्याला ॲस्पिरेशन असं म्हणतात. तर ही एक महत्त्वाकांक्षा आहे या मंत्रामध्ये. अँड अ रिझॉल्व्ड दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस. आणि हा एक निश्चय आहे, एक सोल्युशन ज्याला आपण म्हणूया, दॅट हॅज द पोटेन्शियल, ज्यामध्ये क्षमता आहे. पोटेन्शियल म्हणजे क्षमता. टू लिबरेट, मुक्त करणे. लिबरेट म्हणजे मुक्त करणे. महत्त्वाचे शब्द आहेत बघा बरं का. लिबरेट, टू लिबरेट म्हणजे मुक्त करणे. कोणाला मुक्त करायचं आहे? ह्युमॅनिटी, मानवतेला, अखंड मानवतेला, अखिल मानवतेला मुक्त करण्याची ताकद, शक्ती. पोटेन्शियल म्हणजे स्ट्रेंथ आहे या मंत्रामध्ये. फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस. आणि कशापासून मुक्त करायचं आहे? फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस, जितके काही मनुष्याने निर्माण केलेले ज्या काही क्रायसिस आहे, दुःख आहे, त्या सगळ्या दुःखांचं निर्मूलन करण्याचं जे काही सामर्थ्य आहे हे या मंत्रामध्ये आहे. आणि मग ते मंत्र जे काही असतो ते मंत्र, हा मंत्र इथे दिलेला नाही आहे, परंतु त्या भाषणामध्ये त्यांनी तो मंत्र उच्चारलेला आहे. अशी ही सुरुवात आहे. वेदाच्या त्या मंत्रापासून ते सुरुवात करतात आपल्या भाषणाची. आणि मग समोर आपल्या भाषणाला ते सुरुवात करतात. बघूया आपण मग काय म्हणतात ते. लेट्स वॉक टुगेदर.
चला सोबत चलूयात, जाऊयात. टुगेदर म्हणजे सोबत. चला सोबत जाऊयात. का सोबत जायचं म्हणतायत ते, का आव्हान करतायत सोबत जायचं? इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस, नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ते काय म्हणतात? इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. कशाच्या शोधात? इन द पर्स्यूट म्हणजे इन द सर्च ऑफ. आपल्याला शोधात निघायचा, इन द पर्स्यूट ऑफ पाठलाग करायचा आहे. कशाचा? ऑफ ग्लोबल प्रोग्रेस, जागतिक विकासाचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. आणि याचा पाठलाग करायचा असताना आपल्याला सोबत चालणं गरजेचं आहे. आणि नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट, आणि आपल्यापैकी एकही व्यक्ती हा मागे पडता कामा नये. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट. लेफ्ट आउट म्हणजे सोडून देणे, और लेफ्ट बिहाइंड किंवा मागे पडणे, इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये एकही व्यक्ती मागे पडता कामा नये. सगळ्यांनी सोबत येऊन आपण कार्य करायचं आहे. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस, जागतिक विकासाच्या दृष्टीने आपल्याला समोर जायचं आहे. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आता सोबत चालणं गरजेचं आहे. लेट्स स्पीक टुगेदर, चला सोबत बोलूया. लेट अवर माइंड्स कम टुगेदर, चला आपल्या सगळ्यांच्या मनांना एकत्र जमवूया. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ अवर ॲन्सेस्टर्स, आणि आपण कुठून शिकायचं आहे? लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस. एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव. एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव. ऑफ अवर ॲन्सेस्टर्स, आपल्या ॲन्सेस्टर्सच्या अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे. ओके. ऑफ अवर ॲन्सेस्टर्स. ॲन्सेस्टर्स म्हणजे आपले फॉर्मर्स, जे काही होते, पूर्वज ज्यांना आपण म्हणतो, या पूर्वजांच्या अनुभवांमधून आपल्याला शिकायचं आहे. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज, चला एक असं आपण नॉलेज म्हणजे ज्ञानाची निर्मिती करूया. क्रिएट म्हणजे निर्माण करणे. एकत्र मिळून आपण ज्ञानाची निर्मिती करूया. फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल, सगळ्यांसाठी जे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांच्या फायद्याचं आहे. बेनिफिट्स म्हणजे फायद्याचं, सगळ्यांसाठी फायद्याचं असलेलं असं ज्ञान आपण निर्माण करूया. आणि आपल्या प्राचीन जे काही आपले ॲन्सेस्टर्स आहेत, आपले पूर्वज आहेत, यांच्या अनुभवांमधून आपण शिकून समोर चालूया. आय बोव टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. आय बोव म्हणजे मी नमन करतो. टू माय लेट पेरेंट्स, माझे स्वर्गवासी मातापिता यांना मी नमन करतो. टू माय मदरलँड इंडिया, माझी मातृभूमी भारत देशाला मी नमन करतो. अँड टू द मदर अर्थ, आणि या पृथ्वी धरती मातेला मी नमन करतो सुरुवातीला. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated each time I have freed a child from slavery. आणि अतिशय भावनिक होऊन मी भावनेच्या आवेगात येऊन मी हे सांगतो. आय रिकॉल, मी आठवतो. हाऊ, थाउजंड्स ऑफ टाइम्स, हजार वेळेला मी मुक्त झालो. हॅव बीन लिबरेटेड, आय हॅव बीन लिबरेटेड, मी मुक्त झालो. ईच टाइम, कसा मुक्त झालो? ईच टाइम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. स्लेवरी म्हणजे गुलामी, अतिशय महत्त्वाचा शब्द बघा. आणि या गुलामीबद्दलच ते बोलतात. चाइल्ड फ्रॉम लेवरी. आणि या कोण आहे गुलामीमध्ये? चिल्ड्रेन, चाइल्ड. लहान मुलांना जेव्हा मी या स्लेवरीमधून ज्या वेळेला, या गुलामीमधून ज्या वेळेला फ्री केलं, फ्रीड म्हणजे स्वतंत्र केलं, मुक्त केलं, त्या वेळेला मी सुद्धा मुक्त झालो. आय हॅव बीन लिबरेटेड. इन द फर्स्ट स्माईल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस. आता इथे थाउजंड्स ऑफ टाइम्स म्हणतायत, तर त्यांनी खरोखर कैलाश सत्यार्थी या व्यक्तीने 83,000 बालमजुरांना मुक्त केलेलं आहे. मित्रांनो, हे तुमच्या ज्ञानाशी, तुमच्या माहितीसाठी असू द्या तुमच्याजवळ. इतक्या सगळ्या मुलांना त्यांनी मुक्त केलेलं आहे चाइल्ड लेबरमधून, या बालमजुरीमधून. बालमजूर ते मुलं असतात ज्यांना जोर जबरदस्तीने एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखादं काम करायला भाग पाडल्या जातं. म्हणजे ज्यांचे खेळण्याचे दिवस असतात, ग्राउंडवर निष्पापपणे खेळण्याचे ज्यांचे दिवस असतात, त्यांच्या हातामध्ये काही जे काही काम वगैरे देऊन दिलेलं असतं. तुम्हाला भरपूर बांधकामाच्या ठिकाणी काही मुलं काम करताना दिसत असतील, लहान लहान मुलं, आणि अतिशय कमी पैशांवर त्यांना काम करायला भाग पाडल्या जातं. तर अशा मुलांना किंवा कारखान्यांमध्ये बालमजुरांना डांबून टाकण्यात येतं आणि तिथे त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं.
तर अशा मुलांना त्यांनी त्या स्लेव्हरीमधून, त्या गुलामीमधून मुक्त केलेलं आहे. तर असे हे कैलाश सत्यार्थी. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते, स्माईल ऑफ फ्रीडम म्हणजे मुक्ततेची हास्य ज्याला आपण म्हणूया, स्माईल ऑफ फ्रीडम. त्यांच्या चेहऱ्यावर येणारे जी मुक्तीचं हास्य जे असतं चेहऱ्यावरचं, आय सी द गॉड स्माइलिंग, मला त्याच्यामध्ये खरोखर साक्षात परमेश्वर हसताना दिसतो, असं ते या ठिकाणी म्हणतायत. समोर बघूया ते अजून काय आपल्याला माहिती देतात ते. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ धिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार, धूमदास and Adarsh Kishore from India and Iqbal Masih from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. आणि I give the biggest credit of this honor, आणि हा जो काही मान सन्मान मला देण्यात येत आहे याचं क्रेडिट जे आहे, याचं सगळं जे काही श्रेय आहे, याचं संपूर्ण क्रेडिट श्रेय मी कोणाला देतो? दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार, माझ्यासोबत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, ही जी चळवळ होती या चळवळीमध्ये काम करणारे कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर नावाची जी व्यक्ती होती त्यांच्यासोबत काम करत होते फ्रॉम इंडिया, आणि इक्बाल मसीह नावाचे फ्रॉम पाकिस्तान हे सुद्धा त्यांच्यासोबत काम करत होते. हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग, ज्यांनी माझ्यासाठी या कार्यासाठी सुप्रीम सॅक्रिफाईस म्हणजे परमोच्च असा उच्च प्रतीचा असा त्याग केला. फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम, प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण करणे, प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन, मुलांचं फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य अँड डिग्निटी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, आदर ज्याला म्हणतो, त्यांचा आदर जो काही होता ऑफ चिल्ड्रन, लहान मुलांचा जो आदर होता हा टिकवण्यासाठी ज्यांनी स्वतःचं जीव अर्पण करून दिलेला होता, या लोकांना मी याचं क्रेडिट देतो. आय हम्बली ॲक्सेप्ट धिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टर्स, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट्स अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. आणि हा जो अवॉर्ड आहे, जागतिक शांती पुरस्कार जो आहे, मी स्वीकारतो. आय हम्बली, नम्रपणे, हम्बली म्हणजे नम्रपणे स्वीकारतो, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. ऑन बिहाफ ऑफ, कोणाच्या वतीने? ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने. ऑल सच मार्टर्स, मार्टर्स म्हणजे हुतात्मे, हुतात्मा जे असतात त्यांना मार्टर्स असं म्हणतात. सगळे हे हुतात्मे जे आहेत ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं या कार्यासाठी, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट्स आणि माझ्यासोबत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत अक्रॉस द वर्ल्ड, जगामध्ये पूर्ण जे लोक काम करत आहेत, त्या सगळ्या लोकांच्या वतीने मी हा जो काही पुरस्कार आहे तो स्वीकारतो. अँड माय कंट्रीमॅन, आणि माझ्या भारत भूमीच्या, भारत देशाच्या नागरिकांच्या वतीने हा मी अवॉर्ड जो आहे तो स्वीकारतो. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. माझा प्रवास फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, त्या ठिकाणावरून हा प्रवास सुरू होतो. जे ठिकाण आहे, जी भूमी कोणाची आहे? लॉर्ड बुद्धाची, जिथे गौतम बुद्धासारख्या व्यक्तीचा जन्म झालेला होता, लॉर्ड बुद्धांचा जन्म झालेला होता, गुरु नानकसारख्या व्यक्तींचा तिथे जन्म झालेला होता, आणि महात्मा गांधीसारख्या व्यक्तींचा तिथं जन्म झालेला आहे. असे हे जे थोर व्यक्ती आहेत, थोर महात्मे जे लोक होऊन गेलेले आहेत, या महान आत्म्यांच्या भूमीपासून मी सुरुवात केली. इंडिया टू नॉर्वे, भारत ते आज मी इथे नॉर्वेच्या ठिकाणी थांबलेलो आहो. इज अ कनेक्ट, हा जो सगळा प्रवास आहे, इज अ कनेक्ट, हा एक जोडणारा भाग आहे बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, जे दोन ठिकाणं जोडत आहे, ऑफ ग्लोबल पीस, जागतिक शांततेच्या दोन ठिकाणांना जोडत आहे, अँड ब्रदरहूड म्हणजे बंधुता, एन्शियंट अँड मॉडर्न, एन्शियंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न म्हणजे आताची आधुनिक. म्हणजे नॉर्वे या ठिकाणी जो जागतिक शांतता पुरस्कार देण्यात येत आहे, हे आताचं मॉडर्न ठिकाण आहे, जे शांततेसाठी प्रसिद्ध झालेलं आहे जागतिक शांतता पुरस्कारामुळे. परंतु मी त्या भूमीपासून सुरुवात केलेली आहे, जी प्राचीन काळापासून जागतिक शांतता, अहिंसा जे काही आहे या सगळ्या गोष्टी शिकवते. तर ती म्हणजे भारतभूमी. त्या भारतभूमीला, एन्शियंट भारतभूमी आणि मॉडर्न नॉर्वे यांना जोडणारा हा जो सगळा प्रवास आहे,
तो प्रवास म्हणजे आज माझा हा जीवनकाल आहे. फ्रेंड्स, मित्रांनो, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. या नोबेल कमिटीने अतिशय नम्रपणे मला आमंत्रित केलेलं आहे. इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केलेलं आहे. टू प्रेझेंट अ लेक्चर, या ठिकाणी भाषण देण्यासाठी, एक व्याख्यान देण्यासाठी इथे मला बोलवलेलं आहे. इथे सांगितलेलं बघा, एक आपलं मार्जिन क्वेश्चन दिलेला आहे. हाऊ डज द स्पीकर डिस्क्राईब हिज जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे. इंडिया टू नॉर्वेपासून आपला जर्नी ते कसा डिस्क्राईब करतात, तर आपण हे सांगायचं. माय जर्नी फ्रॉम हिज जर्नी वॉज फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी. फ्रॉम इंडिया टू नॉर्वे, it is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. In this way you can give the answer. Okay, so let's move towards the next paragraph. What does he say? Friends, Nobel Committee has generously invited me to present a lecture. Nobel Committee ने मला इथे लेक्चर देण्यासाठी बोलवलेलं आहे. रिस्पेक्टफुली आणि अतिशय आदरभावाने. आय एम अनेबल टू डू दॅट. परंतु हे व्याख्यान देण्यास मी इथे असमर्थ आहे. अनेबल टू डू, अनेबल म्हणजे असमर्थ असणे, एबल म्हणजे समर्थ असणे. अनेबल टू डू दॅट. काय कारण आहे? बिकॉज मी इथे काही व्याख्यान देऊ शकणार नाही. आय एम रिप्रेझेंटिंग हिअर, कारण मी इथे व्याख्यान देण्यासाठी आलेलो नाही आहे, तर मी इथे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो आहे. रिप्रेझेंटिंग म्हणजे प्रतिनिधित्व करणे. काय प्रतिनिधित्व करत आहे मी हिअर? द साऊंड्स ऑफ सायलेन्स. मूक लोकांचा आवाज मी इथे प्रतिनिधी आहे. मूक लोक जे आहेत, जे बोलू शकत नाही, म्हणजे हे जे चाइल्ड लेबर जे आहेत ना, जे बालमजूर आहेत, यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. ते लढाई देऊ शकत नाहीत बिचारे, म्हणून ते त्यांना मूक असं म्हणतात. आणि या मूक लोकांचा आवाज बनून मी इथे आलेलो आहे. द क्राय ऑफ इनोसन्स. इनोसन्स म्हणजे निष्पाप, निष्पापता. या निष्पाप मुलांचा जो टाहो आहे, जी ओरड आहे, त्याबद्दल त्यांचे जे अश्रू आहेत ते मी रिप्रेझेंट करणार आहे या ठिकाणी. अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. आणि मी त्या अदृश्यांचा चेहरा बनवून आलेलो आहे. फेस म्हणजे चेहरा, इनविजिबिलिटी म्हणजे अदृश्य. अदृश्यांचा चेहरा. आपल्या समोर आपल्याला हे सगळे काम करताना जे चाइल्ड लेबर असतात ते दिसतात, परंतु सुद्धा आपण त्याबद्दल विचार करत नाही. तर हे अदृश्य होतात आपल्यासाठी, म्हणजे एका प्रकारे अदृश्यासारखे तेच काम करून राहिले आपल्यासाठी, म्हणून त्यांनी इनविजिबिलिटी असं म्हटलेलं आहे. तर मी या अदृश्य लोकांचा, या अदृश्य चेहऱ्यांचा चेहरा बनवून आलेलो आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. आणि मी इथे रिप्रेझेंट करत आहे, प्रतिनिधित्व करत आहे मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन. त्या लाखो मुलांचं मी प्रतिनिधित्व करत आहे. हु आर लेफ्ट बिहाइंड, जे मागे पडलेत. अँड दॅट्स वाय, किंवा त्यांना मागं टाकण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर, म्हणून मी इथे एक एम्प्टी चेअर, रिकामी चेअर ठेवलेली आहे ॲज अ रिमाइंडर. मला आठवण व्हावी त्या मुलांची या भाषणामध्ये सुद्धा, म्हणून मी ती चेअर इथे या सभागृहामध्ये माझ्यासमोर एक एम्प्टी चेअर समोर ठेवलेली आहे. कारण ही चेअर त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला रिप्रेझेंट किंवा त्याची ही जागा असली पाहिजे होती, त्याला जी भेटलेली नाही आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. मी इथे कशासाठी आलेलो आहे? कम हिअर ओनली टू शेअर. शेअर म्हणजे आदान प्रदान करणे. द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. व्हॉइसेस म्हणजे आवाज, अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्न. आपल्या मुलांची स्वप्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन. कारण हे आपल्या सगळ्यांची मुलं आहेत. दे आर ऑल आवर चिल्ड्रन. ते सगळ्यांना, ऑडियन्सकडे, जेस्चर्स टू एव्हरीवन इन द ऑडियन्स म्हणजे भाषण देत असताना ते सगळ्यांकडे उद्देशून म्हणतायत. जेस्चर्स म्हणजे हावभाव, ऑडियन्स म्हणजे श्रोते. जे श्रोते उपस्थित समोर आहेत त्यांच्याकडे बघून ते सांगतायत की हे सगळे आपले मुलं आहेत. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. मी त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलेलं आहे. आय हॅव लुक्ड म्हणजे बघितलेलं आहे. इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. फ्रायटन्ड म्हणजे घाबरलेले, फिअरफुल, अँड एक्झॉस्टेड म्हणजे थकलेले, विअर आउट. त्यांच्या चेहऱ्यावरची, त्यांच्या डोळ्यांमधली सगळी चमक निघून गेलेली आहे, असे हे थकलेले डोळे. ओके, एक्झॉस्टेड आईज आहेत. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. मी या मुलांचे आय हॅव हेल्ड म्हणजे हातामध्ये घेतलेलं आहे त्या मुलांना. देअर इंज्युअर्ड बॉडीज, या जखमी मुलांचे जे काही शरीर आहेत मी माझ्या हाताने घेऊन गेलेलो आहे माझ्या हातामध्ये. अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स,
आणि त्यांचे जे काही ब्रोकन स्पिरिट्स म्हणजे आत्मा, त्यांच्या मनामध्ये जो काही स्पिरिट होता, आत्मा होता, हा पूर्णपणे चिरडलेला आत्मा मी तो सुद्धा फेल्ट म्हणजे तो सुद्धा अनुभवलेला आहे. त्यांना कसं वाटत असेल तो सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे. 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child laborer. 20 वर्षाआधी इन द फुटहिल्स ऑफ द हिमालयाज, हिमालयाच्या पायथ्याशी, फुटहिल्स म्हणजे हिमालय पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबरर. मी एक छोटा मुलाला भेटलो. स्किनी म्हणजे अतिशय हडकुळा, चाइल्ड लेबरर एक बालमजुराला मी तिथे भेटलो होतो. हीज आस्क्ड मी, आणि त्याने मला एक प्रश्न विचारला होता, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. आणि त्याने मला काय प्रश्न विचारला होता, इज द वर्ल्ड सो पुअर, हे जग इतकं गरीब आहे का, दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक, की हे जग मला माझ्या हातामध्ये टॉय म्हणजे खेळणं आणि बुक म्हणजे पुस्तक देऊ शकत नाही आणि एखादं खेळणं देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी, इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याऐवजी फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर टूल, माझ्या हातामध्ये एखादी गन म्हणजे बंदूक किंवा टूल म्हणजे एखादं साधन काम करण्यासाठी, बालमजुरी म्हणून काम करत असताना एखादं साधन त्याच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे. तर एखादं अवजार माझ्या हातात देऊन किंवा एखादी गन माझ्या हातात देऊन मला भाग पाडल्या जातं काम करायला. तर हे जग इतकं गरीब आहे का हो. आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. मी एका, सुडान हा अतिशय गरीब असा देश कन्सिडर केला जातो. तर या अतिशय गरीब देशामध्ये एक चाइल्ड सोल्जरला, म्हणजे तिथं तर चाइल्ड लेबर नाही तर चाइल्ड सोल्जर आहे मित्रांनो. बघा, लहान मुलांकडून सुद्धा असे हल्ले वगैरे करून घेतल्या जातात. तर एक चाइल्ड सोल्जरला मी तिथे भेटलो होतो. मेट म्हणजे भेटणे. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. त्याला किडनॅप केल्या गेलेलं होतं, अपहरण करण्यात आलं होतं त्याचं. कोणाकडून? बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, आतंकवाद्यांकडून. ॲज इज फर्स्ट ट्रेनिंग लेसन, आणि त्याला तिथे ट्रेनिंग दिलं जात होतं या चाइल्ड सोल्जरला, या सैनिकाला. तिथं लेसन जे काही आतंकवादी आहेत ते ट्रेनिंग देत होते. त्या ट्रेनिंगमध्ये काय शिकवलं जात होतं? ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स. सगळ्यात पहिला त्याला जो धडा होता तो काय सांगण्यात आला, की तू तुझ्या मित्राला आणि फॅमिलीला मारून टाक. फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याला भाग पाडण्यात आलं. फोर्स म्हणजे भाग पाडणे. टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली, आपल्या मित्रांना आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला मारून टाक, हे सगळ्यात पहिलं टास्क त्याला देण्यात आलं होतं. ही आस्क्ड मी, त्याने मला विचारलं, व्हॉट इज माय फॉल्ट, या सगळ्यांमध्ये माझा काय दोष आहे हो, सांगा मला का भाग पाडण्यात आल्या या सगळ्या गोष्टींसाठी. दिस इज व्हॉट द चाइल्ड लेबर. फक्त चाइल्ड लेबर हा मुद्दा नाही आहे मित्रांनो, तो चाइल्ड सोल्जर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा ते आपल्यासमोर मांडतायत बघा. ओके, तर इथे एक मार्जिन क्वेश्चन दिलेलं आहे आपल्यासमोर. व्हॉट टेरिबल थिंग वॉज द सुदानीज चाइल्ड फोर्स टू डू. कोणती भयानक, टेरिबल म्हणजे भयानक, कोणती भयानक गोष्ट ही चाइल्ड लेबरला, चाइल्ड सोल्जरला सुदानीसच्या सांगण्यात आली होती. सो ही वॉज फोर्स टू किल, इथे उत्तर दिलेलं बघा, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. दिस इज द आन्सर. समोर बघूया आपण अजून काय म्हणतात ते. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. मित्रांनो, प्रत्येक धर्मामध्ये शिकवलेलं आहे की आपल्या मुलांची काळजी घ्या. टू केअर म्हणजे काळजी घेणे. जीजस सेड, ख्रिश्चन धर्मामध्ये जीजसने सांगितलेलं आहे, लॉर्ड जीजसने, लेट द चिल्ड्रन कम टू मी, लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, हिंडर म्हणजे थांबवणे, त्यांना अडथळा निर्माण करू नका, त्यांना थांबवू नका. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, कारण देवाचं जे राज्य आहे, किंगडम ऑफ गॉड म्हणजे देवाचं जे राज्य आहे हे या लहान निष्पाप जीवांचंच आहे. द होली कुरान सेज, पवित्र कुरान ग्रंथ सुद्धा काय म्हणतो, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, आपल्या लहान मुलांना मारू नका, कारण तुमच्या गरिबीला घाबरून तुम्ही आपल्या लहान मुलांना मारू नका. हे सुद्धा कुरानमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मुलांची काळजी घेण्याची जी काही जबाबदारी हे सगळ्या धर्मामध्ये सांगण्यात आलेली आहे. फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलेन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. मित्रांनो, या जगामधलं देर इज नो ग्रेटर व्हायलेन्स, व्हायलेन्स म्हणजे हिंसा, या जगामधली कोणती मोठी हिंसा ठरणार नाही दॅन टू डिनाय, डिनाय म्हणजे नाकारणे, द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन, आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण होऊ न देणं हे जगातील सगळ्यात मोठी हिंसा ठरते. हे तुम्हाला माहीत आहे का?
डिनाय म्हणजे नाकारणे. देअरफॉर म्हणून आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, म्हणून मी हे नाकारतो, हे स्वीकारायला नाकारतो, दॅट ऑल द टेम्पल्स अँड मॉस्क्स अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. मी हे नाकारतो की सगळे टेम्पल्स म्हणजे मंदिरं, मॉस्क्स म्हणजे मशिदी, चर्चेस म्हणजे जे काही चर्चचं ठिकाण असतं लोकांचं, ख्रिश्चन लोकांचं जे काही चर्च आहे, या चर्चमध्ये अँड प्रेयर हाऊसेस, आणि जिथे जिथे प्रेयर केली जाते, पूजा अर्चा केली जाते, देवाला पूजल्या जातं, हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. या घरांमध्ये, या मंदिरांमध्ये, मशिदींमध्ये, चर्चमध्ये जिथे जिथे देवाची पूजा केली जाते तिथे लहान मुलांच्या स्वप्नांना थारा नाही आहे, जागा नाही आहे, असं मी मानत नाही. मी रिफ्यूज करतो, कारण हे सगळं तिथे आहे. प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मुलांच्या स्वप्नांची काळजी घ्या. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. आणि मी हे सुद्धा नाकारतो, स्वीकारायला हे सुद्धा नाकारतो, दॅट द वर्ल्ड इज सो पुअर, की हे जग खूप गरीब आहे. वेन जस्ट 1 week ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर, या जगाचा आपण जागतिक, ग्लोबल म्हणजे जागतिक, आपल्या एका आठवड्याचा जागतिक मिलिटरी एक्सपेंडिचर म्हणजे संरक्षणावर जो काही खर्च आपण करत आहोत, तर या पूर्ण जगाच्या संरक्षणावर खर्च होणारा एक आठवड्याचा पूर्ण खर्च जर आपण एकत्रित केला तर काय होऊ शकतं, कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम्स. या जगातील सगळी जी काही मुलं आहेत, जगातील ही सगळी मुलं क्लासरूम्सला म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये जाऊ शकतील, जर सगळ्या लोकांनी ठरवलं तर, सगळ्या देशांनी ठरवलं तर. ठीक आहे. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. आणि आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, मी हे सुद्धा ॲक्सेप्ट करत नाही, नाकारतो, स्वीकारायला हे नाकारतो, दॅट ऑल द लॉज, की या जगातले जितके काही कायदे आहेत अँड कॉन्स्टिट्यूशन्स, घटना आहेत, राज्यघटना आहेत, पोलीस आहेत, अँड जजेस, जे काही न्याय देणारे लोक आहेत, आर अनेबल, हे असमर्थ आहेत, टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन, आपल्या लहान मुलांचं संरक्षण करण्यास हे असमर्थ आहे, हे सुद्धा मी नाकारतो. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. आणि मी हे सुद्धा नाकारतो, that the shackles of slavery, shackles म्हणजे बेड्या, chains that bind, गुलामीच्या ज्या बेड्या आहेत, can ever be stronger than the quest for freedom. quest म्हणजे शोध, freedom म्हणजे स्वातंत्र्य. गुलामीच्या बेड्या या स्वातंत्र्याच्या शोधापेक्षा स्ट्रॉंगर असू शकत नाही, किंवा स्ट्रॉंग असतात, हे सुद्धा मी नाकारतो. म्हणजे स्वातंत्र्याचा शोध घेण्यासाठी जी ताकद लागते, ही ताकद त्या गुलामीच्या बेड्यांपेक्षा खूप मोठी आहे, असं ते म्हणतात. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. आणि अतिशय कणखरपणे ते इथं सांगू इच्छितात की मी नाकारतो, हे या ज्या काही गोष्टी मी वरती सांगितलेल्या आहेत, या सगळ्या ॲक्सेप्ट करायला, स्वीकारण्यास मी नाकारतो. आता इथे सांगितलेलं आहे बघा, व्हॉट डज सत्यार्थी रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, तरी आपल्याला सगळं सांगायचं आहे की he refused to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. He refuses to accept that all the laws and constitutions and police and judges are unable to protect our children. He also refuses to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. हे सगळे या उत्तरामध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा धडा मित्रांनो आपल्या समोर दिसतोय बघा. इट इज व्हेरी नाईस स्पीच. खूप चांगलं असं भाषण दिलेलं आहे त्यांनी. समोर बघा अजून ते काय म्हणतात. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. माझ्या संपूर्ण जीवनामधले एकच उद्दिष्ट आहे, आणि ते उद्दिष्ट म्हणजे काय, एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. प्रत्येक मूल जे आहे हे मूल राहण्यासाठी फ्री आहे, म्हणजे त्याला स्वातंत्र्य प्राप्त व्हायला पाहिजे. तो स्वतंत्र आहे एक मूल म्हणून जगण्यासाठीचं, एक लहान मूल म्हणून जगण्यासाठीचं. ओके. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. अजून त्याला कशाचं स्वातंत्र्य आहे, टू ग्रो म्हणजे वाढ होणे आणि डेव्हलप म्हणजे विकास होणे. स्वतःची वाढ आणि विकास होण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्याला भेटलं पाहिजे, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. ही इज फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाईट. तो स्वतंत्र आहे त्याला जे आवडेल ते खाण्यासाठी, स्लीप म्हणजे झोपणे, अँड सी डेलाईट आणि हा सूर्यप्रकाश बघण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्याला भेटलं पाहिजे, हे सुद्धा
माझं एम आहे माझ्या जीवनामधलं. फ्री टू लाफ अँड क्राय, हसणं रडणं यासाठी सुद्धा तो स्वतंत्र आहे. फ्री टू प्ले अँड लर्न, खेळणं आणि शिकणं हे सुद्धा घेण्याचा त्याचा अधिकार आहे, हे सुद्धा करण्याचा त्याचा अधिकार आहे. फ्री टू गो टू स्कूल, आणि शाळेला सुद्धा जाण्याचा त्याचा अधिकार आहे. अँड अबोव ऑल फ्री टू ड्रीम, आणि तो स्वतंत्र आहे स्वप्न बघण्यासाठी. या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फ्री टू ड्रीम, त्याला स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इथे दिलेलं आहे बघा, व्हॉट इज द ओनली एम इन लाईफ फॉर कैलाश सत्यार्थी. कैलाश सत्यार्थींचं कोणतं उद्दिष्ट होतं जीवनामधलं? हिज ओनली एम इन लाईफ वॉज दॅट एव्हरी चाइल्ड शुड बी फ्री टू बी अ चाइल्ड, फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू ईट स्लीप अँड सी डे लाईट, फ्री टू लाफ अँड क्राय. हे सगळं उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. समोर बघूया, आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. मला सौभाग्य प्राप्त झालं, प्रिव्हिलेज म्हणजे सौभाग्य प्राप्त झालं, ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल. मी भरपूर करेजियस म्हणजे शूरवीर लोकांसोबत काम केलं. हू हॅव द सेम एम, ज्यांचं उद्दिष्ट मी वरती सांगितल्याप्रमाणे हेच होतं की प्रत्येक मुलाला मूल म्हणून जगू देण्याचं स्वातंत्र्य आपण प्राप्त करून देणं आवश्यक आहे. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेवर विल. आणि आम्ही कधीही आमचं जे काही उद्दिष्ट होते हे सोडलं नाही. गिवन अप म्हणजे सोडून देणे. अगेन्स्ट एनी थ्रेट, कितीतरी आम्हाला धमक्या भेटल्या, ऑर अटॅक, कितीतरी हल्ले आमच्यावर झाले, अँड वी नेवर विल, आणि आम्ही काही थांबलो नाही, आणि आम्ही घाबरणारही नाही आणि थांबणारही नाही. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. समोर बघूया काय म्हणतात ते. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. आणि आमच्या या प्रयत्नांना फळ प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. आणि याचा परिपाक म्हणजे काय? वी हॅव मेड प्रोग्रेस म्हणजे आम्ही एक प्रगती केलेली आहे इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. मागे आमच्या कामाला फळ प्राप्त झाली, आणि मागच्या 2 दशकांमध्ये, डिकेड्स म्हणजे दशक, 10-10 वर्षांचा जो काळ असतो त्याला डिकेड असं म्हणतात. तर या 2 दशकांमध्ये आम्हाला प्रगती दिसून येते. काय प्रगती झाली? वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. अर्ध्याहून जास्त मुलांना आम्ही जे शाळाबाह्य झाले होते, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन म्हणजे शाळाबाह्य मुलं जी होती, या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण आम्ही अर्ध्याहून जास्त कमी केलेलं आहे. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय अ थर्ड. तृतीयांश भाग जो आहे तो आम्ही रिमूव्ह केलेला आहे. 1/3 जे मुलं आहेत त्यांना आम्ही चाइल्ड लेबरर म्हणून बालमजुरीमधून मुक्त केलेलं आहे, आणि त्यांचं प्रमाण आम्ही 1/3पर्यंत आम्ही कमी करून टाकलेलं आहे. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मोर्टॅलिटी अँड मालन्यूट्रिशन अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आम्ही प्रमाणसुद्धा कमी केलेलं आहे. कशाचं? चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण, लहान मुलांच्या बालमृत्यूचं प्रमाणसुद्धा आम्ही कमी केलेलं आहे. आणि कुपोषणाचं, मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाचं प्रमाणसुद्धा आम्ही कमी केलेलं आहे. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि आम्ही चाइल्ड डेथ्स जे आहे, लहान मुलांचं जे मृत्यू आहे, बालमृत्यूचं प्रमाणसुद्धा आम्ही लाखोच्या संख्येने कमी केलेलं आहे. प्रिव्हेंटेड म्हणजे प्रतिबंध केलेला आहे. आता इथे प्रश्न आपल्याला त्याच्यावरच आधारित आहे या पॅरेग्राफवर. व्हॉट आर द सायन्स ऑफ प्रोग्रेस दॅट द स्पीकर मेन्शन्स. इथे कैलास सत्यार्थी जे सांगतायत, तर कोणते सायन्स आहेत, त्यांच्या प्रगतीचे सायन्स कोणकोणते आहेत? तर इथे सांगायचं आपल्याला काय चिन्ह आहेत ते, तर दॅट दे हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ, दे हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय अ थर्ड, they have reduced child mortality and malnutrition and they have also prevented millions of child deaths. हे सुद्धा त्याच्या आपल्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु हे जरी सत्य असलं तरी मित्रांनो आपण मिस्टेक करायला नको. बट लेट अस मेक नो मिस्टेक, परंतु आपण चूक करता कामा नये. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. चॅलेंजेस म्हणजे आव्हानं, मोठी आव्हानं अजूनही आपल्या समोर, स्टील रिमेन म्हणजे अजूनही आपल्या समोर आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमनकाइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. मित्रांनो, द बिगेस्ट चॅलेंज, या जगामध्ये जे काही बिगेस्ट मोठं आव्हान किंवा मोठी जी काही आपदा आपल्यासमोर, आपल्या दरवाजावर जी येऊन ठेपलेली आहे पूर्ण मानवतेच्या, ती कोणती आहे? तर हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत मित्रांनो, फिअर अँड इनटॉलरन्स. फिअर म्हणजे भीती, अँड इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता.
हे दोन आव्हानं पूर्ण जगासमोर येऊन ठेपलेली आहेत. फिअर अँड इंटॉलरन्स महत्त्वाचे शब्द आहेत. वी हॅव अटरली फेल्ड अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. आपण संपूर्णपणे, अटरली म्हणजे टोटली फेल झालेलो आहोत. संपूर्णपणे आपण फेल झालेलो आहोत, नापास झालेलो आहोत. अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. आपल्या मुलांना एज्युकेशन, इम्पार्टिंग म्हणजे देणे, टू गिव्ह अन एज्युकेशन, ज्ञान देणे, एज्युकेशन देण्यामध्ये आपण पूर्णपणे नापास झालेलो आहोत आणि अनुत्तीर्ण आहोत. कोणतं ज्ञान देण्यामध्ये आपण मागे पडलेलो आहोत. अँड एज्युकेशन दॅट गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. असं एज्युकेशन, असं ज्ञान देणं आपल्या मुलांना आपण नापास झालेलो आहोत, ज्यामध्ये आपण दॅट गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, जे मनुष्याच्या जीवनाला एक अर्थ देतं. मिनिंग म्हणजे अर्थ. हे दोन शब्द महत्त्वाचे पुन्हा आले इथं आता. मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे, मिनिंग म्हणजे, आणि जीवनाला दिशा देणे, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय प्राप्त करून देण्याचं जे काही एज्युकेशन आहे, ज्ञान आहे, हे आपण आपल्या मुलांना देऊ शकलेलो नाही. आणि एज्युकेशन, आपण असं ज्ञान देण्यामध्ये मागे पडलेलो आहोत दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. आपल्या तरुणांमध्ये सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप म्हणजे जागतिक नागरिक असण्याची जाणीव, सेन्स म्हणजे जाणीव प्रदान करण्याचं काम आपलं एज्युकेशन आपल्या यंग मुलांना, आपल्या तरुणांना देऊ शकलेलो नाही. ही आपलं जे काही अपयश आहे, आपण अपयशीच ठरलेलो आहोत आपल्या मुलांना ज्ञान देण्यामध्ये, असं ते म्हणतात. अजून काय म्हणतात ते? आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे. आणि मला भीती आहे, द डे इज नॉट व्हेरी फार अवे, की तो दिवस दूर नाही आहे. when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. आणि मला भीती आहे की तो दिवस दूर नाही आहे. when the cumulative result of this failure, आपल्या या अपयशाचं जो काही परिपाक आहे, क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकंदरीत रिझल्ट, परिणाम, हा आपल्या अपयशाचा, या एज्युकेशन आपण दिलं नाही याचा एक परिणाम म्हणून आपल्या समोर काय येणार आहे? विल कल्मिनेट. तो कशाच्या संबंधित आपल्याला दिसेल? रिझल्ट म्हणजे विल कल्मिनेट म्हणजे तो रिझल्ट आपल्याला समोर येईल इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स. अनप्रेसिडेंटेड म्हणजे कधीही न बघितलेला, नॉट एक्सपिरियन्स्ड बिफोर, कधीही न बघितलेला संहार. व्हायलन्स म्हणजे हिंसा, संहार आपल्याला समोर दिसेल. अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमन काइंड. आणि तो आपल्या पूर्ण मानवजातीसाठी आत्महत्या ठरणार आहे. पूर्ण मानवजातीची आत्महत्या ठरू शकतो. सुसायडल फॉर ह्युमन काइंड म्हणजे मुलांना एज्युकेशन हे चांगल्या पद्धतीचं प्राप्त व्हायला पाहिजे, असं त्यांना इथे म्हणायचं आहे. राईट्स म्हणजे हक्क, सिक्युरिटी म्हणजे संरक्षण, होप म्हणजे एम किंवा अपेक्षा, आशा, कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. या सगळ्या गोष्टी आपण पुनरुज्जीवित करू शकतो. रिस्टोर्ड म्हणजे पुनरुज्जीवित करणे थ्रू एज्युकेशन. ज्ञानदानानेच आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे मुलांमध्ये, त्याचं पुनरुज्जीवन करू शकतो. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. मलाला सारखे मी आता मलालाला फक्त मलाला असं न म्हणता माझी मुलगी मलाला असं तिला म्हणायला लागलेलो आहे. सो माय डॉटर मलाला, आणि म्हणून माझ्या मुली मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात, इनफॅक्ट 2 कायनात्स अँड शाजिया, आणि माझ्या इतर मुली कायनात नावाची आणि शाजिया नावाची, अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आणि आफ्रिकाच्या ज्या काही मुली आहेत त्यासुद्धा माझ्या मुलीच आहेत. अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि या पूर्ण जगातल्या ज्या मुली आहेत यासुद्धा माझ्या मुलीच आहेत. त्या सगळ्यांना उद्देशून मी या गोष्टी म्हणतोय. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस. या सगळ्या ज्या काही आहेत या जाग्या होत आहेत. दे आर रायझिंग अप म्हणजे जागी होणे. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, आणि त्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी, पीस म्हणजे चूजिंग म्हणजे निवडणे, पीस ओव्हर व्हायलन्स, हिंसेऐवजी त्या शांततेला कवटाळू इच्छितात, शांततेला निवडता आहेत. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम, सहिष्णुतेला जी काही आहे ती पसंती दर्शवत आहेत. ओव्हर एक्स्ट्रीमिझम, आतंकवादाला उत्तर म्हणून त्या सहिष्णुता कशी निर्माण होऊ शकते याची निवड करतायत. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीवर मात करून त्या धैर्याला निवडता आहेत. तर याचं मला खूप आनंद होतो आहे. द सोल्युशन्स आर इमर्जिंग, हे जे याच्यावर जे काही सोल्युशन्स आहेत म्हणजे उपाय आहेत हे येत आहेत. सोल्युशनचा अर्थ काय होतो? रेमेडीज.
ज्या काही रेमेडीज उपाय आहेत हे आता उद्भवत आहेत, आपल्यासमोर दिसत आहेत. बट दीज सोल्युशन्स, परंतु हे जे काही उपाय आहेत के नॉट बी फाउंड इन द डेलिबरेशन्स. डेलिबरेशन्स म्हणजे डिस्कशन्स. डेलिबरेशनचा अर्थ होतो डिस्कशन्स. हे जे काही चर्चा आहेत इन कॉन्फरन्सेस अलोन, परिषदांमध्ये मोठमोठ्या परिषदा भरवल्या जातात आणि या परिषदांमध्ये चर्चा घडवल्या जातात. या चर्चांमध्ये हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला भेटणार नाही आहेत. अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. आणि प्रिस्क्रिप्शन्स ज्या काही परिषदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी असतात, ठराव असतात, या ठरावांमध्ये किंवा घटनांमध्ये दूर बसलेल्या त्या ठरावांमध्ये आपल्याला यांची उत्तरं सापडणार नाही आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्सचे. तर कुठे सापडतील? दे लाय इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. तर उत्तरं कुठे आहेत? तर स्मॉल ग्रुप्समध्ये, छोट्या जे काही घटक आहेत, छोटे संघ आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडू शकतात. लोकल ऑर्गनायझेशन, स्थानिक संघटना ज्या आहेत आणि स्थानिक लोक जे आहेत, इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती, यांच्याकडे तुम्हाला उपाय सापडू शकतात. हू आर कन्फ्रॉन्टिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. फेसिंग अँड अटॅकिंग. कन्फ्रॉन्टिंगचा अर्थ काय होतो? फेसिंग अँड अटॅकिंग म्हणजे सामना करत आहेत विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. ज्या काही समस्या मुलांशी संबंधित त्यांच्या जवळ येतात, यांचा सामना ते लोक करत आहेत. त्यांच्याजवळ या समस्यांचं उत्तर आहे मित्रांनो. चर्चांमध्ये किंवा मोठमोठ्या परिषदांमध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solution are with them. Even if they remain unacknowledged, जरी त्यांची दखल घेतल्या, acknowledge म्हणजे दखल न घेणे, जरी त्यांची दखल घेतल्या जात नसेल, unrecognized म्हणजे त्यांची ओळख नसेल कोणाला, and unknown to the world, the solution are with them. जरी लोकांना माहीत नसतील हे लोक कोण काम करत आहेत, कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांच्याच जवळ सोल्युशन्स आहेत, त्यांच्याच जवळ जे काही साधनं आहेत, आपल्या या समस्यांवर उत्तरं तुम्हाला सापडू शकतात. तर कैलास सत्यार्थी हे सुद्धा अशाच पद्धतीची जी व्यक्ती होती, अनएक्नॉलेज, अनरिकग्नाइज किंवा अननोन होते, आपल्याला माहीतच नव्हतं हे अशा पद्धतीचं कार्य हे कैलास सत्यार्थीसुद्धा करत आहेत म्हणून. नंतर ज्यावेळेला त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार भेटला त्यावेळेला जगाला कळलं किंवा भारताला, आपल्या सगळ्या लोकांना कळलं की बा हे खरोखर हे काम करत आहेत, म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत यांचं कार्य दिसत नाही. म्हणून these people, those who are working on ground level, these people have the solutions for this child labor. So not only about the child labor, even about the other problems also of people. These people, those who work for these people, they have these solutions with them. Okay, so this is how the whole part 1 was there. हा सगळा part 1 आपल्याला इथे दिसतोय. For part 2 we will have the other video, so I am going to give you link also over here. You can click on that link also and you can see that part 2 video also. Okay, so या इथे आपण थांबणार आहोत. पार्ट 1 तुम्हाला समजलेलाच असेल आणि पार्ट 2 साठी आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत, कारण खूप मोठा व्हिडिओ तयार होऊन जाईल, म्हणून आपण पार्ट 2 वेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पार्ट 2 ची लिंक मी इथेच देत आहे तुम्हाला. इथे तुम्ही क्लिक करून पार्ट 2 बघू शकता. धडा तुम्हाला समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पार्ट 2 बघायला विसरू नका. अजून महत्त्वाची माहिती आपल्याला या धड्यासंबंधी, त्यांच्या भाषणासंबंधी समजणार आहे. सो टिल देन कीप वॉचिंग इंग्लिश फ्लुएंट चॅनल, कीप लर्निंग विथ अस अँड स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू व्हेरी मच.